आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थात ब्रेकिंग न्यूज एनडीटीव्ही मराठीवर। शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आहे आणि या बैठकीतली एक खास इनसाइड स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। पवार यांच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, कारण मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आग्रह आहे। मुंबईत काँग्रेस अधिक बलवान आहे, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत आहे। आधी उबाठाबरोबर जात असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला जेमतेम 15 ते 20 जागा मिळत होत्या, त्यामुळे त्यापेक्षा जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी या नेत्यांमध्ये आता चर्चा आणि खलबतं सुरू असल्याचं कळतं। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। जुई, आधी काय माहिती आहे, काय नेमकं होतंय बैठकीत? अगदीच आपण पाहिलं मिलिंदचं, तर मग काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे मुंबईचे नेते आहेत ते आणि काँग्रेसचे जे मुंबईचे नेते आहेत त्यांच्यामध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर मग जागांसंदर्भातला मुद्दा उपस्थित केला गेला। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो या बैठकीत उपस्थित झाला तो म्हणजे काँग्रेसला आपल्यासोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीनेही प्रयत्न केले। म्हणजे जर आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत आणि राष्ट्रवादीसोबत निवडणूक एकत्रित लढवावी यासाठी मनधरणी काँग्रेस नेत्यांची करण्यात आली या बैठकीमध्ये। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो इथे उपस्थित केला गेला तो म्हणजे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईमध्ये सर्वाधिक जागा हे ठाकरे बंधूच लढणार। राष्ट्रवादी जी ठाकरेंसोबत निवडणूक लढवू असं सांगत आली आहे पहिल्यापासून वारंवार, त्यांना सर्वाधिक जागा मिळणार नाही, अगदी कमी जागांवर समाधान मानावं लागेल। मात्र जर वंचित आणि काँग्रेस सोबत राष्ट्रवादी लढली मुंबई महानगरपालिका निवडणुका तर मात्र समान जागा त्यांना मिळतील, अशा प्रकारचा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना या बैठकीमध्ये देण्यात आला आहे। ज्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना महाविकास आघाडीमध्येच निवडणुका लढवूया अशा प्रकारची विनंती केली, त्यावेळेला आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करू, जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू असं त्यांना उत्तर काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलं। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादीचं नक्की होणार आहे की ते ठाकरे बंधूंसोबत जाणार आहे का काँग्रेस आणि वंचित मध्ये त्यांच्या युतीत सहभागी होणार आहेत ते। ठीक आहे जुई, तुर्तास धन्यवाद या खास इनसाइड स्टोरीची डिटेल्स सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगितल्याबद्दल।